वॉकला निघालोय. तिकडे लेक आहे, लेकच्या कडेने चक्कर मारू. सगळ्या आज्या आपल्याकडे जशा गोळा होऊन गप्पा मारत बसतात, तशा इथे पण पंजाबी आज्या सगळ्या गॉसिप करतात सुनावूंबद्दल. तुला काय माहिती सुनाबद्दल? तसंच. इकडे लहान मुलांची खेळणी बिळणी लोकांनी हाऊस आहे. अच्छा हो का? चाइल्ड केअर. खूप झालेत की मग डे होम. हो, भरपूर आहेत. बऱ्याच लोकांनी बेसमेंटमध्ये काढलंय, बऱ्याच लोकांनी अख्खं घर डे होम केलंय आणि चालतातही. इकडे सगळीकडे बनीज फिरत असतात. ते मस्तपैकी ग्रास खाते, नॅचरल याच्यामध्ये आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. मस्तपैकी लॉनमध्ये बसून गवत खातात. बाग पण छान केली यांनी. तो पक्षी बघ कसा आहे, पिवळा की ऑरेंज काय तिथे ग्राउंडवर. पाणी चमचम करते. सगळीकडे गवत वाढले, ते मस्त चमकते. ते लांब तर मेंढ्या चरतायत गवतामध्ये असंच दिसतंय. तिकडे चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. सगळी मुलं खेळत आहेत आणि सगळे पंजाबीज, पुरुषांचा एक, बायकांचा एक ग्रुप गप्पा मारणं चाललंय. मॅक्झिमम पंजाबीज राहतात पण कॅनडामध्ये आणि या एरियामध्ये सुद्धा जास्त करून. आणि तलावाच्या कडेने चालण्याचा रस्ता आहे. हंस बदकं पोहतात तिकडे. छान नागमोडी रस्ता आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलो आहे. कोवळं ऊन पडले छान. आणि इकडे सगळे कॉम्प्लेक्समधनं छान छान रस्ते असतात, नागमोडी. त्याच्यातून चालायला मजा येते. लॉन कटिंग चालू आहे, त्याच्या आधीच आम्ही इकडे आलो आहे. म्हणजे ते नाहीतर हे सगळं कापून टाकतात, मग छान नाही दिसत, नुसतं हिरवं हिरवं दिसतं. पण आता ते वेलवेटी तुरे आहेत, ते छान दिसत आहेत.
मध्ये मध्ये बसायला असे बाग घातलेले असतात, गप्पा मारत बसायला. आता मी समरमध्ये आले त्यामुळे थंडी नाही आहे, काही नाही. आपल्याकडे रो हाऊस म्हणतात तशी आहेत घरं इकडे. खाली बेसमेंट आणि वरती घरं. तोपर्यंत आपल्याला बघायला मिळते छान रानफुलं वगैरे. आपल्या रस्त्याला छान पानाचा आवाज हो सळसळता हो येतो. नॅचरल दगडांचा, उतारांचा, झाडांचा छान उपयोग करून घेतात इकडे. इथे काहीतरी कन्स्ट्रक्शन आता आहे, होणार आहे 1-2 घरांचं. आणि तिकडे मोठे मोठे दगड रचून असे ठेवलेत की सगळ्यांनी गप्पा मारत बसावं. पक्ष्यांचा सकाळी आवाज येतो. ससे काही दिसत नाही आता बनी. पक्षी सुंदर दिसते. वेगळे वेगळे पक्षी येतात. बदकं नाही येतात आता, नाही तर ती पण असतात. ते नवीन झालं. आता अपार्टमेंट्स लागून ते कॉम्प्लेक्स बघा शॉपिंग मध्ये केलं. हो इकडे डुप्लेक्स असतात, सिंगल बंगलो असतात, रो हाऊस असतात, नाहीतर मग तिकडे अपार्टमेंट आहेत तसं असतं. या झाडांची ती फळं येतात त्याचे पण खूप वस्तू गिफ्ट आर्टिकल्स बनवतात. कुठं एअरपोर्ट जवळ असल्यामुळे खूप विमानांचे आवाज येतात आणि दिसतात पण. इथे ग्रुपनी गप्पा मारायला छान आहे, डिस्कशन मीटिंग पॉइंट. बेबी पण लगेच गेलं कपलचा. वारा आहे ना, तर बहुतेक ते फ्लो होतंय आपोआप. वाऱ्याबरोबर फ्लोट व्हायला लागलंय. ते त्या साईडला गेलं मम्मा डॅडूच्या पासून लांब.
घराजवळच्या तळ्यात दिसले मला. गंमत आली सायकल चालवता चालवता. काहीतरी छान दृश्य बघायला मिळतं. या भागामध्ये खूप ठिकाणी असे बनीज दिसतात. आता तो बसलाय, नाहीतर खाताना बसताना खूप दिसतात असे. आणि इकडे थंडी असते त्यामुळे त्यांच्या केस पण खूप असतात. आत्ता कमी झालेत समर टाईमला, पण जसजसं थंडी यायला लागते तसतसे त्यांचा गुबगुबीतपणा पण वाढतो. गवत खाते. मी पाहिल्यासारखं आहे. किती हळूहळू नाजूकपणे खाते. आणि राईट, कीप राईट. ओके, कीप राईट. वळणाचा रस्ता आहे. ओके, थांबा थांबा थांबा. जोरात गेला इवान. एक राऊंड मारून परत आम्ही लेकच्या तिकडे आलो. घरं बघत बघत. प्रत्येक घर वेगळं असतं. त्यांची बाग, त्यांचं डिझाईन, फ्रंट आणि बॅक सगळं दिसतं. मजा येते बघायला. आमचं घर या बाजूला, मानसीचं इकडे. मध्ये बॅक साईडला बास्केटबॉलचे असे हे ठेवलेत, छोटे छोटे मुलांना खेळायला. पाण्यात प्रतिबिंब दिसतं झाडांचं, घरांचं. प्रत्येकाने आपल्या हौसेसाठी आपली जी काय स्वप्न असतील त्याप्रमाणे बाल्कनीज, त्याच्यात झुला, त्याच्यात मागे बाग, कोणी काय तर कोणी काय लावलेलं. या घरांच्या बॅक साईडने आत्ता आम्ही गोल फिरून आलो. इकडून गोल फिरून आलो. म्हणलं तू खूप जोरात गेलास, मी घाबरले, पण तू खूप छान झालं. ठीक आहे, तुला उभं राहून आकाशात विमानं पण खूप दिसतात इकडे.
बाबा आणि जिजिन बरोबर आज स्कूलला चाललाय. चालत चालत चाललेत. समोर जी बिल्डिंग दिसते तीच त्यांची स्कूल आहे. मधलं ग्राउंड क्रॉस केलं की पलीकडे. वळून बघतोय मी आहे गॅलरीत म्हणून. शाळेत सोडायला चाललोय आम्ही. तर इतकी सारी कबूतर आहेत इथे. लांबून वाटलं प्लास्टिकच्या बाटल्याच पडल्यात. इकडे खूप सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट आहे. म्हणजे चारी बाजूनी घरामध्ये मोठं ग्राउंड. असं प्रत्येक कम्युनिटीच्या मध्ये मोठं ग्राउंड असतं. मग तिथे हे फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी सगळे ग्राउंड्स असतात. हा एरिया कॉर्नर ब्रुक म्हणून आहे. आणि शॉपिंग सेंटर पण त्यांचं त्या बाजूला. मग तिथे अगदी बार्बरपासून सर्व सोयी असतात. स्कूल म्हणजे फार लांब जावं लागत नाही. वॉकेबल डिस्टन्स. मधून असे तलाव केलेले असतात, कारण इकडे सगळीकडे बर्फ पडतं आणि वितळायला लागल्यावर मग सगळीकडचं पाणी उताराला ज्या ठिकाणी जातं त्या ठिकाणी तलाव ठेवतात ते. त्यामुळे पाणी इकडे तिकडे ड्रेनेजमध्ये गर्दी नाही होत. या ठिकाणी ॲटोमॅटिक तलाव तयार होतो. एक ग्राउंड एक तलाव असं प्रत्येक ठिकाणी करतात. जागोजागी मुलांसाठी खेळण्यासाठी अशा सोयी केलेल्या असतात. तिथे मग म्हातारी मंडळी, बायकांचा एक ग्रुप, पुरुषांचा एक ग्रुप गप्पा मारत असतात. फार क्वचित ठिकाणी असे अपार्टमेंट्स बघायला मिळतात. नाहीतर सगळे सिंगल डबल बंगलोच असतात. आणि हे शॉपिंग कॉम्प्लेक्स. असे तलाव मध्ये मध्ये. ससोबा आराम करतोय तिथे. पळाला. आणि चालायला छान छान रस्ते. आपल्या चिमण्या पण असतात इकडे. मोठ्या असतात. त्या पाहिजेतच ना, थंडी असते त्यामुळे.
लोकांनी वरच्या मजल्यावरून खाली यायला छान छान गोल जिने पण केलेत. हौसेला मोल नाही. खाली बेसमेंट असतं आणि वरती 2 मजले मुलांना खेळायला. आम्ही इवानला शाळेत सोडून रोज एक राऊंड मारत असतो. भरपूर पैसा लागला असेल. हो. चांगलं ना. थंडीचा सीझन मस्त तरी येईल तिथे. आज फुल फॅमिली चालली चालायला बाळासकट. तू रस्त्यावर ये, रस्त्यावर चालव. ओके समोर बघ. उतार आल्यावर खुश असतो. गाडी भन्नाट जाते ना. पुढे मग पडणार आहे असं एक दिवस. बदक कसे पाण्यात हे करतात स्विमिंग. आणि काल परवा कसा पडलाय माहिती. आम्ही असं हळूहळू चाललोय बरं का. हळूहळू दोघं पण. तर मी त्याला म्हणलं कीप राईट. तर तो त्याने असं तिकडे गेला आणि अशी टर्न मारताना असं हळूहळू हळूहळू कोल्ड बनलं. आपण तिथे जात नाही. आपण आम्ही तिथे चाललोय. चला सरळ चला. चल सरळ चल. बदकांचे आवाज. विमानासारखे फ्लाय होत असतात, लँड होत असतात. काळी बदक गँग त्यांची. आज 4-5 दिवसाच्या सुट्टीनंतर स्कूलला जायला तयार नव्हता. नाही जाणार म्हणून. मग जीजी पण आजी पण सगळे सोडायला आलेत. स्कूलच्या कडेला हा ओपन स्पेस आहे. इकडे पण त्यांना खेळायला आणतात. बर्फामध्ये पण इकडे करायला आणतात.
बर्फात कसं चालायचं वगैरे.